या सर्व कामामध्ये खऱ्या अर्थाने मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपले नागपूरमधील आपले सर्व अधिकारी, विभागीय आयुक्तापासून सर्व आपले अधिकारी या ठिकाणी महत्त्वाचा आपला रोल या ठिकाणी करत आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे की राज्यामध्ये महसूल खात्यामध्ये आपण आमूलाग्र परिवर्तन करतो आहे। या ठिकाणी आपण यावर्षी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना, शेत रस्ते योजना आपण आणतो आहे। या राज्यातल्या शेतकऱ्यांना 12 रस्ता देण्याची आपण योजना तयार करतो आहे। यावर्षी आपण या राज्यामध्ये येणे हा जो कायदा आहे नॉन ॲग्रिकल्चर करण्याबद्दलचा कायदा आपण रद्द करून टाकला आहे। जनतेला येणे करण्याकरता वारंवार खेटा मारा लागायच्या, आता वन टाइम प्रीमियम भरूनही वन टाइम प्रीमियम भरून या ठिकाणी आपल्या जमिनीचा येणे करून घेता येतं। एवढंच नाही, जनतेच्या हिताकरता यावर्षी रेडी रेकनरची सर्व स्थिर ठेवण्यात आला। कुठलीही दरवाढ सरकारने यावर्षी केली नाही, त्यामुळे प्रॉपर्टीच्या जमिनीच्या सरकारी रेटमध्ये या ठिकाणी एकदा स्थिरता देण्याचा निर्णय सरकारने केला। यावर्षी 15 ते 18% वाढ सुचवण्यात आली होती, ही वाढ मात्र आम्ही या ठिकाणी दिली नाही। देवेंद्र फडणवीसजींनी यावर्षी राज्याचे शेतीचे आणि मालमत्तेचे रेट हे न वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। एवढंच नाही तर मला एक गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या आमच्या महसूल आणि सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून 22 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा निर्णय केला। एवढंच नाही, यावर्षी आपण मोजणी सर्वे करता मोजणीदार जे असतात त्या मोजणीदाराकरता 3-3 हजार मोजणी पेंडिंग आहे एका जिल्ह्यामध्ये। यावर्षी आपण खाजगी सर्वे आणतो आहे। एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये आमचे कुमार आशीर्वादजी यांनी 100च्या वर खाजगी सर्वे या सिस्टीममध्ये आणून 15 दिवसामध्ये मोजणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्याचा विचार केलेला आहे। पुढच्या काळामध्ये आमचं राज्य हे आधी मोजणी, मगच खरेदी खत, नंतर त्या ठिकाणी म्युटेशन, नंतरच फेरफार अशावर आणण्याचा आमचा निर्णय आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी यावर्षी आत्ता सरकारने असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना आपसात जर त्यांच्या भावांना जर वाटणी करून घ्यायची असेल, शेताची आपापसामध्ये घरी परिवारामध्ये कुटुंबात वाटणी करून घ्यायची असेल, फक्त 500 रुपयामध्ये त्या कुटुंबाची वाटणी करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला आहे। मी या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांचं अभिनंदन करतो। त्यांनी या ठिकाणी गुन्हे तपासासाठी नागपूर पोलिसांच्या दिमतीला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन, अंमली पदार्थाची लवकर ओळख पटणारी व्हॅन आणि त्या ठिकाणी घटनास्थळाचे 3D मॉडेलिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। खरं तर सिम्बा, गरुडा दृष्टी आणि निरीक्षक या AI प्रणालीच्या माध्यमातून गुन्हे विश्लेषण, सोशल मीडिया मॉनिटरिंग, रिअल टाइम सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याकरता, रिअल टाइम सर्व्हिलन्स अधिक सक्षम करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। मी नागपूरच्या पोलिसांचे खूप अभिनंदन करतो। नागपूरला सुरक्षित ठेवण्याचं काम आज नागपूरचे पोलीस करतात आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या पोलीस कमिशनरचं खूप अभिनंदन करतो आहे। सायबर गुन्हे तपास, डिजिटल पोलिसिंग क्षमता वाढवून ऑनलाईन फसवणूक व तंत्रज्ञानाद्वारे गुन्ह्याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा एक मोठा निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकारने केला। देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये आता या ठिकाणी कोणी ऑनलाईन कोणाला फसवू शकणार नाही आणि याकरता घेणारा पुढाकार पोलीस आयुक्तांनी घेतला। खरं तर एक मोठी बाब या ठिकाणी आहे। इंटेलिजन्सच्या आधारित पोलिसिंग, नियमित गस्त, नाकाबंदी आणि विषय ड्राईव्हमुळे कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत होते आहे। पोलीस दीदी, पोलीस काका उपक्रम शाळा महाविद्यालयामध्ये, झोपडपट्टी क्षेत्रामध्ये व कंपन्या कार्यालयामध्ये बालसुरक्षा, सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थाविरुद्ध जागृती हा एक मोठं काम या ठिकाणी आपल्या माननीय आयुक्तांनी केलेलं आहे। खरं तर खूप चांगला या ठिकाणी नवीन बदल करून AIच्या आधारावर, तंत्रज्ञानावर एक मोठी उंची आपल्या पोलिसांनी घेतलेली आहे। मी नागपूर ग्रामीण पोलिसांची SP IG संदीपजी, माननीय पोद्दारजी आपलं अभिनंदन करतो की नागपूर ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी रस्ते उपाययोजनामुळं आणि जे अपघात आणि मृत्यू हा जो अत्यंत मोठा प्रश्न या जिल्ह्यामध्ये होता, इतकी या ठिकाणी मृत्यू वाढलेले होते आणि जखमीच्या संख्येमध्ये इतकी वाढ झाली होती। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे, या महाराष्ट्रामध्ये सर्वात या विषयामध्ये प्रचंड मोठं काम आमच्या SP पोद्दारजींनी केलं आणि 0 फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट म्हणून जे एक उपक्रम यशस्वीपणे त्यांनी राबवला, त्यामुळे नागपूर जिल्ह्यातले अपघाती मृत्यू कमी झाले। खरं तर नव्याने सुरू झालेल्या पोलीस ठाण्यामध्ये AI आधारित स्पीच टू टेक्स्ट प्रणालीमुळे FIR नोंदणीची प्रक्रिया काही तासावरनं केवळ
10 ते 15 मिनिटात पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळं तक्रार नोंदणी अधिक जलद व अचूक आणि पारदर्शक करण्याचा निर्णय नागपूर ग्रामीण पोलिसांनी घेतला. खरं तर अभिनंदन आहे. 100 दिवस सुधारणा मोहीममध्ये व ई गव्हर्नन्स मध्ये नागपूर ग्रामीण पोलीस राज्यामध्ये अग्रक्रम मिळवत या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे. आणि खरं तर महिला विषयक गुन्ह्यामध्ये सुद्धा सातत्याने घट करत 2026च्या पहिल्या तिमाही जर आपण विचार केला तर 14% घट नागपूर जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय या ठिकाणी केला गेला आहे. मला या ठिकाणी आपल्या विभागीय आयुक्ताच्या अधीनस्थ असलेले आपले महामुनी यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड चांगलं काम उभं केलं आहे. खरं तर काम इतकं मोठं आहे की ते मांडणं एवढं सोपं नाही आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये अभूतपूर्व बदल या ठिकाणी होते आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये 500 ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कामगिरी केल्याचं पदक मिळालेलं आहे. मातोश्री शेतपांजर रस्त्यामध्ये 700 किलोमीटर रस्ते आपल्या जिल्हा परिषदेने केले. दवाखाना आपल्या दारीमध्ये 15 लाख नागरिकांना घरपोच तपासणी त्यांनी केली. खरं तर त्यांचेही मी अभिनंदन करतो. आपल्या PWDने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाचा नागपूर टप्पा 1-2 त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा विचार आपण केला. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 178 किलोमीटर रस्ते आपण बांधतो आहे. मेट्रोचे हर्डीकरजी त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी 32 नवीन मेट्रो स्थानके व 43 किलोमीटरची नवीन मार्गिकेचं काम आपण बघितलं असाल. कामठी सुरू आहे, तिकडे हिंगणा सुरू आहे. टप्पा 3चा विचार ते करतात आहे. कोराडी खापरखेडा रस्त्यावर मेट्रो नेण्याचा विचार होतो आहे. निश्चितपणे यातनं एक नवी दिशा आपल्या नागपूरला मिळते आहे. आपले NMRD कमिशनर मीनाजी आणि NIT कमिशनर त्यांनी या ठिकाणी एक बाह्य वळण रस्ता नागपूरला करण्याचा विचार केला. 148 किलोमीटर लांबीचा 120 मीटर रुंदीचा हा आपला रिंग रोड असणार आहे आणि नागपूरला वाहतूक हब बनवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. एवढंच नाही तर नवीन नागपूर या ठिकाणी लाडगाव गोधनी गुंगा जोड करण्याचा निर्णय आपण घेतोय. 692 हेक्टर जमीन त्याकरता संपादित करतोय. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान रुग्णालय व अनुसंधान केंद्र इंदोरला आपण चालू केलेलं आहे. 615 खाटांचे एक चांगलं रुग्णालय त्या ठिकाणी होतच आहे. एवढंच नाही तर नागपूरच्या NMRDच्या इतिहासामध्ये आमूलाग्र बदल आपले देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आपले या ठिकाणी मीना आपले त्या ठिकाणी आयुक्त करतात आहे. नागपूर महानगरपालिका सुद्धा आता UP निटंकरजी यांनी आपल्या हातात घेतलेली आहे. त्यांनी प्रत्येक वार्डात दौरे सुरू केलेले आहे आणि या महानगरपालिकेला आता देशात महाराष्ट्रातली सर्वात चांगली महानगरपालिका करण्याचा विचार या ठिकाणी सरकार करत आहे. केंद्र सरकारची PM बस योजना या नागपूर महानगरपालिकेला आली आहे. त्यामुळं PM बस योजनेमध्ये या ठिकाणी ई बसच्या माध्यमातून 150 बसेस आमच्या महापौर नीताताई ठाकरेजी यांनी केंद्र सरकारकडे मिळवलेले आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यातल्या 50 इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या आहेत. 150 बस या ठिकाणी येतच आहेत. मनपाला अमृत महोत्सवी वर्ष जे आपला आहे खरं तर 200 मैदानाचा विकास करण्याची योजना आमच्या महापौर आणि माननीय आयुक्तांनी केलेली आहे. नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये 27 नवनवीन विकास प्रकल्प नागपुरात आणण्याचा विचार आमच्या महापौरांनी केला आहे. एवढंच नाही तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी परवाच्या रामगिरीच्या बैठकीमध्ये 27 प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. जेणेकरून निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेले वचन पूर्ण करणे, आम्ही दिलेला मॅन्युफॅक्चर जनतेसमोर पूर्ण मांडणे. शेवटी 5 वर्ष जे सरकारचे असतात ते वचनपूर्तीचे असतात. निवडणुकीला आम्ही जेव्हा समोर जातो तेव्हा जनतेसमोर आशा निर्माण करतो, अपेक्षा निर्माण करतो, मॅन्युफॅक्चर येतो, जाहीरनामा देतो. मात्र हा जाहीरनामा पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून करतोय. मला या गोष्टीचा अभिमान आहे. आमचे जिल्हाधिकारी UP निटंकर असताना आणि आता कुमार आशीर्वादजींनी आल्या आल्या एक मोठी उंची या जिल्ह्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर 2855 फेरफार, 25,798 या ठिकाणी अतिक्रमणाला पट्टे वाटप, 14,000 पंचायत असताना युनिक ID, 1,182 पांढरे रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, जिवंत 7/12 मोहीम या ठिकाणी करणे, झुडपी जंगलाचं काम. खरं तर मला अभिमान आहे आमच्या विभागीय आयुक्ताच्या कामावर. त्यांनी झुडपी जंगलाची जमीन या ठिकाणी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना परत मिळण्याकरता सुप्रीम कोर्ट पर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं काम केलं आणि आता झुडपी जंगलामध्ये बसणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्या जमिनीचे पट्टे वाटप होणार आहे. ही सुद्धा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी निर्णय आपल्या विभागीय आयुक्तांनी केला आहे. मियांचा या ठिकाणी विकास होतो आहे. आरोग्य विभागाचा एक महत्वाचं काम आपण करतोय. मानकापूरला 100 खाटाचं रुग्णालय आता तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी 12,000 OPD सुरू आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी सुरू आहे.
आपण 40 खाटाचं नेत्र रुग्णालय आपण सुरू केलं आहे, तिथेही 211 शस्त्रक्रिया होते. माझं गाव आरोग्य संपन्न गाव उपक्रम या ठिकाणी सुरू झाला आहे. 65 कोटी रुपयाचा पुरस्कार आणि 80 कोटी रुपये त्याला निधी मिळालेला आहे. जलसंपदामध्ये आपण पेच प्रकल्पाचं अस्तरीकरण करण्याकरता 1700 कोटी या ठिकाणी मिळत आहे. सिंचन विभागामध्ये वैनगंगा नळगंगा योजनेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लखमापूर लघु प्रकल्प, जाम मध्यम प्रकल्प, चिचघाट, मी पहिल्यांदा आमदार असताना 2004ला चिचघाट कुईमध्ये, अवर्षण तालुका कुईमध्ये चिचघाटलाही लिफ्ट इरिगेशन व्हावी 2004 पासून मागे लागलो. पण आता यावर्षी देवेंद्र फडणवीस सरकारने चिचघाटला मान्यता दिली. 6,500 हेक्टर जमिनी या ठिकाणी चिचघाटच्या आता कुई तालुक्यातल्या पाण्याखाली येणार आहे. अत्यंत महत्वाचं कार्य या ठिकाणी आपलं झालं आहे. मी एवढंच सांगतोय, खरं तर आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार हे जनतेच्या हिताकरता काम करत आहे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं हित लक्षात घेऊन काम करत आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त, 1 मे कामगार दिनानिमित्त, 1 मे या पवित्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की विकसित महाराष्ट्राकरता, विकसित भारताकरता आपलं सर्वांचं योगदान आपलं असलं पाहिजे. मी एवढीच विनंती करेल, देवेंद्र फडणवीस सरकार हे पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख सरकार म्हणून काम करत आहे. लोकाभिमुख सरकार म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा जनतेचा आणि अधिकारी प्रशासनाचा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे. दोन्ही चाकं, प्रशासन आणि शासन, मिळून राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. आणि मला विश्वास आहे की 2047 मध्ये महाराष्ट्र देशातला क्रमांक 1 राज्य झाल्याशिवाय राहणार नाही, एवढाच मला या ठिकाणी विश्वास आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं, ज्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं, आज काही पदकही आम्ही देणार आहोत. आमचे डीसीपी निकेतन कदम यांनी उत्कृष्ट काम केलं, त्यांनाही पदक मिळालं आहे. आमचे वाहतूकचे आमचे डीसीपी लोहित मतानीजी यांनाही त्या ठिकाणी पदक मिळालं आहे. आमचे सर्व पोलीस अधिकारी ज्यांना ज्यांना पदक मिळालं आहे त्यांचे अभिनंदन करतो. खरं तर निकेतन कदमची बदली झाली आहे, त्यांना आता आजपासून अमरावतीला जावं लागणार आहे, त्यामुळं त्यांना तिथे शुभेच्छा आहे. खरं तर आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी ज्यांनी खरंच चांगलं काम केलं आहे. माझी एकच विनंती आहे प्रशासनाला, शेवटी जनतेच्या हिताकरता हा महाराष्ट्र दिवस आला होता. जनतेच्या हितच आपलं त्या ठिकाणी ब्रीद वाक्य आहे. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेच्या माध्यमातून लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकारचा संकल्प स्वीकारावा आणि सर्वच अधिकाऱ्यांनी या भूमिकेला साथ द्यावी अशी विनंती सर्व अधिकाऱ्यांना करतो. या ठिकाणी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आले आहेत, त्यांची भूमिका आम्ही सरकारकडे महत्वाची त्या ठिकाणी ठेवतो आहे. त्यांनाही कुठली निराशा होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. निश्चितपणे त्या अपेक्षेने स्वातंत्र्य संग्राम सैनिक या ठिकाणी त्यांच्या फक्त कार्यक्रमालाच नाही, काही छोटे मोठे प्रश्नही आहेत, ते प्रश्न आपण निकाली काढण्याचा प्रयत्न करू. सर्वांना पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद.